नमस्कार, स्वागत आहे तुमचे अश्विनी देसाई रेसिपीजमध्ये। मी आज तवा अंडा मसाला बनवणार आहे। त्याच्यासाठी इथे मी 4 अंडे उकडवून अशा 2 फोडी करून घेतलेले आहेत आणि वाटण बनवण्यासाठी 2 मिरच्या घेतल्यात हिरव्या, आलं लसूण आणि कोथिंबीर हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। तवा गरम झालेला आहे। तव्यामध्ये 1 पळी तेल घालायचं, 1 चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट आणि असं पसरवून घ्यायचं। स्लो गॅसवरती आपल्याला करायचं आहे, नाहीतर काय होईल, मसाले आहेत ते करपून जातील। अंड्याच्या फोडी केलेल्या आहेत त्या अशा उलट ठेवायच्या आणि दोन्ही साईडून आपल्याला त्या मसाल्यांमध्ये छान भाजून घ्यायच्या आहेत। अशा पलटवून घ्यायच्या आहेत फोडी। अंड्याच्या फोडी 1 ते 2 मिनिटं आपले मसाल्यांमध्ये उलटा पालट करून झालेल्या आहेत। आता काढून घ्यायच्या। बघा किती छान असा सुंदर कलर आलेला आहे मसाल्यांचा। आता या सर्व एक एक करून काढून घ्यायच्या। अंडा मसाला बनवून घेऊयात। हा इथे बघा 1 पळी तेल घालते, घालून अजून थोडं तेल। तर तेल गरम झालेलं आहे। तेलामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची, 1 छोटा चमचा जिरे घालायचे। जिरे मोहरी छान तडतडली की कांदा घालायचा। आता आपण जे वाटण केलं होतं आलं लसूण मिरची कोथिंबीरचं ते घालायचं। वाटण छान मिक्स करून घ्यायचं असं कांद्यासोबत। तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर तुम्ही लोखंडी तव्यामध्ये बनवलात अंडा मसाला तर खूप छान होईल। टोमॅटो घालायचा 1 बारीक चिरलेला, कांदा सुद्धा 1 बारीक चिरलेला आपण घातलेला आहे। पाहू शकता कांदा टोमॅटो छान असं सॉफ्ट झालेला आहे। 1 छोटा चम्मच लाल तिखट घालायचं, गरम मसाला, धना पावडर, हळद, सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे। सर्व मसाले हे मी छोट्या चमच्याच्या प्रमाणात घातलेत, कारण आपण पहिल्या 2 मिरच्या घातल्या होत्या। अंडा मसाला हा आपला जास्त तिखट नको व्हायला, त्या हिशोबाने मी हा छोट्या चम्मचने घातलेत मसाले। चवीपुरतं मीठ घालायचं। आता गरम पाणी घालून घ्यायचं, अगदी 1 छोटी वाटी घालायचं गरम पाणी। 2 ते 3 मिनिटांमध्येच आपला तवा अंडा मसाला छान शिजलेला आहे, पाहू शकता। आता याच्यामध्ये आपण काप केलेले अंडे आहेत ते घालून छान परतवून घ्यायचे आहेत। सर्व अंड्याचे काप आपण मसाल्यामध्ये घातलेले आहेत आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अंडी एकदा अशी परतवून घ्यायची मस्तपैकी। गरमागरम तवा अंडा मसाला खाण्यासाठी रेडी झालेला आहे। आता मी प्लेटमध्ये सर्व करून घेते। तवा अंडा रेसिपी पाहून तुमच्याही तोंडाला पाणी आलं असेल ना? तुम्ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।